आणि आता बातमी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातली आहे। कोकाटेंबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई होईल असं अपात्रतेच्या कारवाईबाबत विधिमंडळाची भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। दुसरीकडे कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। तर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद आता धोक्यात येऊ शकतं अशी ही चर्चा सुरू झाली आहे। एखादी शिक्षा झाली तर त्याच्यावर अपीलाची तरतूद असते आणि त्याच्यामुळे अपील केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये शिक्षेला स्टे मिळाला तर आपोआप प्रत्यक्षात ज्यावेळेला त्याचा फायनल निर्णय होतो त्यावेळेला हे घेतलं जातं। शेवटी विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष असतो, ते मागणी करणारच, परंतु या संदर्भातले सगळे निर्णय तपासून बघायला लागतील आणि नंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे त्याच्यामधला फायनल निर्णय घेत असतील ते योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे। कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे, अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य